रामकृष्ण श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। चातुर्मासामध्ये चालू असलेली आपली ही श्री शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरची चिंतन सेवा। या चिंतन सेवेचा आजचा 28वा भाग, नाथांचा हरिपाठ भाग 28 आणि हरिपाठातील क्रमाने आलेला हा अभंग जर बघितला तर 24व्या क्रमांकाचा अभंग आहे। या अभंगातून नाथ महाराज, अर्थातच आतापर्यंत जे अनेक अभंग आले आणि अनेक अभंगातून चिंतन करत असताना भगवत नामाचं महत्व, हरिनामाचं महत्व आपण बघत आलो। मागच्या भागामध्ये आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, या अभंगावर आपण चिंतन केलं ना मागच्या भागामध्ये 23व्या अभंगावर। त्याच अभंगाचा मागोवा घेतल्यानंतर नामाचं महात्म्य, आवडीने आणि भावाने जर नाव घेतलं तर काय होते हे ज्यावेळेस भगवंत सांगतात त्याचे फल पण महाराजांनी सांगितले आहेत, नाही का? एखाद्या नाथांनी मांडलेले दुकानं देतो मुलाविन सर्व वस्तू, याचाही आपण विचार केलाय। पण हरिनाम घेण्याचं अलौकिक महत्व, महात्म्य ज्या वेळेला सांगितलं ते महाराज या अभंगामध्ये एक व्यावहारिक दृष्टांत देऊन आपल्या समोर ठेवतात। ते पहिल्या चरणामध्ये दुर्बळाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशानी माली दारिद्र्याची, अवदशानी माली दारिद्र्याची। सरळ सरळ अर्थ बघितला तर दुर्बलाची कन्या, दुर्बल म्हणजे बल नसलेला, गरीब, निर्धन, काही अर्थाने घ्या। दुर्बलाची कन्या समर्थाने केली, दुर्बळाची कन्या समर्थाने केली। दुर्बल म्हणजे निर्धन, गरीब, त्याची कन्या म्हणजे मुलगी। काय माहितीये का, गरीबाच्या मुलीचं लग्न, आताचा काळ सोडा, आता जरा मुली मिळत नाही काय वेगळं आहे, पण गरीबाची मुलगी आहे, सुंदर आहे महाराज, दिसायला सुंदर आहे, पण मुलगा मिळत नाही। मिळाला तर चांगला मिळेल सांगता येत नाही, पण एखाद्या समर्थाने म्हणजे चांगल्या शिकल्या सवरल्या, चांगल्या नोकरीवर, उच्च शिक्षित, उच्च पदस्थ अशा अधिकाऱ्याने ती मुलगी बघावी आणि त्याला ते पसंत यावी आणि ती स्वरूपवान मुलगी बघून त्याने तिच्याशी लग्न करावं। दुर्बलाची कन्या समर्थाने केली। दृष्टांत मुद्दामून नाथरायांचा आपल्या लक्षात आला असेल। महाराज म्हणतात गरीबाची, दुर्बलाची कन्या, आता त्यावेळेचा दृष्टांत द्यायचं झालं तर एखाद्या गरीबाची सेवकाची मुलगी राजाने केली असं समजा, समर्थाने केली। आता अलीकडच्या काळामध्ये दृष्टांत सांगत असताना उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी म्हणा, कलेक्टरनी, कमिशनरनी, एडीजीनी, एखाद्या झोपडपट्टीतली मुलगी पण सुंदर दिसणारी केली का हो? आता त्या मुलीचं दारिद्र्य पण राहिलं का? तिचं कशाला, तिच्या माहेरच्यांचं पण राहिलं नाही। महाराज म्हणतात अवदशानी माली दारिद्र्याची, दुर्बलाची कन्या समर्थाने केली, अवदशानी माली दारिद्र्याची। दारिद्र्य निघूनच गेलं ना हो। आता मला सांगा, समर्थाची पत्नी कुठल्या गरीब घराण्याची होती, काही घेण्यात देणं आहे की त्याचं? आता तिला काय याला त्याला मागावं लागेल का? महाराज म्हणतात काय समर्थाची कांता कोरांना मागे, किंवा आणखी माऊलींच्याच अभंगात उदाहरण सांगतो, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे। राजाच्या बायकोला कुठे भीक मागावं लागते का? काय समर्थाची कांता कोरांना मागे म्हणजे दुर्बलाची कन्या समर्थाने केली, अवदशाने माली दारिद्र्याची। हा दृष्टांत झाला, पण याचा सिद्धांत असा आहे महाराज, दुर्बल म्हणजे कोण? तुम्ही आम्ही आपण सर्व दुर्बल आहोत। श्रीमंत जरी असलात, 4 लाख पगार आहे म्हणे, 5 लाख पगार आहे, पण दुर्बलच आहे। कोट्यावधी रुपये म्हणे, पण शास्त्रीय विचार जर केला तर दुर्बलच आहे महाराज आपण। आपल्यात कुठलं बल आहे हो?
काय बल आहे आपल्यात मला सांगा ना. पैसा हे बल आहे. आपण दुर्बल आहोत. जीव हा दुर्बल आहे महाराज. जीव हा अनाथ आहे. जीव हा दुर्बल आहे. आणि असा हा जीव मग समर्थ कोण आहे? समर्थ देव आहे. जीव दुर्बल आहे, देव समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा धनी असलेला विश्वाचा विश्वव्यापक परमात्मा हा समर्थ आहे महाराज. तोच एक समर्थ आहे, बाकी सर्व दुर्बल आहे. मग इथे जीव दुर्बल आणि देव समर्थ. पहिला आपण दृष्टांत बघितला, सिद्धांत मी तुम्हाला सांगतो. जीव हा दुर्बल आहे आणि त्याची कन्या कोण? बुद्धिरूपी कन्या. जीवाची बुद्धिरूपी कन्या जर श्रद्धेनं देवाकडे गेली, दुर्बलाची कन्या समर्थाने केली, तिचं श्रद्धेनं देवाकडे गेली आणि देवाने जर तिला आपलंस केलं महाराज, तर मग घाबरणं कशात आहे? दुर्बलत्वच राहत नाही, जीवत्वच राहत नाही. महाराज म्हणतात अवदशानी माली दारिद्र्याची, अवदशानी माली दारिद्र्याची. असं आहे, देवाकडे गेलं, देवाने आपलंस केलं की मग त्याला काही नकोच. ते तुम्ही किती दुर्बल आहात, जीव किती दुर्बल आहे ते तो बघत नाही. फक्त तो भाव बघतो. आपल्याला माहिती आहे, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा. तो भाव बघतो. आणि मग आपण कितीही दुर्बल जरी असलो आणि देव समर्थ असल्यामुळे तो आपल्याला करून घेतो. मग नाथराय म्हणतात असं झाल्यामुळे त्याची कृपा झाली. तो कृपा करतो ना, देव आपल्यावरती कृपा करतो. का करतो? कारण आपली बुद्धी त्याच्याकडे आपण लावली, श्रद्धेनं त्याच्याकडे गेलं की तो आपलासा करतो. महाराज म्हणतात मग त्यांनी काय होते हो? भक्ताला त्या ठिकाणी सुख होते. महाराज दुसऱ्या चरणात सांगतात हरी कृपा होता भक्त अनेकटी दोन दे, हरी कृपा होता भक्त अनेकटी दोन दे, नाचती स्वानंदे. हरी कृपा होता भक्त अनेकटी दोन दे. हरीची कृपा झाली की मग त्या ठिकाणी दोन दे निघते, म्हणजे सुख होते, पोट निघते आपण म्हणतो ना. हरी कृपा होता भक्त अनेकटी दोन दे, नाचती स्वानंदे हरिरंगी. भक्त त्या ठिकाणी नाचतात. मग त्याचं कारण असं आहे, हरीच्या कृपेने भक्त स्वानंदामध्ये नाचतात, ते सुखी होतात. कारण काय माहित आहे का, एकदा हरीची भेट झाली की मग दुःखच राहत नाही ना, सुखच होते ना. भागा गेला शिन गेला अवघा झाला आनंद, भागा गेला शिन गेला अवघा झाला आनंद, भागा गेला शिन गेला. कारण एकदा देव प्राप्त झाला, हरीची कृपा झाली. हरी कृपा होता भक्ता निगटी दोन दे, नाचती स्वानंदे हरिरंगी. स्वानंदाला नाचतात ना ते. आणि कशात नाचतात? हरीची कृपा झाल्याशिवाय. तुम्हाला एक सांगू का, तमाशामध्ये नाचणं, मिरवणुकीमध्ये नाचणं वेगळं आणि कीर्तनामध्ये भजनामध्ये तल्लीन होऊन नाचणं वेगळं. ते हरिकृपेशिवाय त्या ठिकाणी शक्य नाही. महाराज म्हणतात ना, आम्ही नाचतो. सुखे नाचा हो कीर्तनी, सुखे नाचा हो कीर्तनी, जय जयकार गरजावानी, सुखे नाचा हो कीर्तनी, सुखे नाचा हो कीर्तन. सुखाने ते नाचतात कारण ते हरिभक्तीमध्ये रंगून जात असतात. आपल्याला माहिती आहे अभंग नाथरायांचा, दंड जगी तोची एक हरिरंगी नाचे. मी का सांगतोय? नाचती आनंदे, नाचती स्वानंदे हरिरंगे. हरीच्या रंगामध्ये नाचते असं या हरिपाठामध्ये इथे आलाय की देव हरिरूप काय होतं आपलं, दुर्बळाची कन्या समताने केली वर्षाने मारी, हरिकृपा होता भक्ता निघती दोन दे, नाचती स्वानंदे हरिरंगे. हरीच्या रंगामध्ये भक्त नाचतो केव्हा? श्रद्धेने त्याच्याकडे गेलं, त्याची कृपा झाली की मग तो नाचत असतो. महाराज म्हणतात तुका म्हणे धन्य जन्म अतिच आली, हरिरंगे रंगली सर्व भावी, हरिरंगे रंगली सर्व भावे. म्हणजेच नाचती स्वानंदे हरिरंगे. लक्षात आलं का? भगवंताची कृपा झाली, भगवंताच्या भक्तीमध्ये अखंड बुडायला लागला की मग तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे ना, आपल्याला माहिती आहे ना,
तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग कोणता आहे खेडी या प्रकरणातला? हा, नाचती आनंद कल्लोळ पवित्र, नाचती आनंद कल्लोळ पवित्र, गाणे नामावळी रे, कळी काळावरी घातली आस, कळी काळावरी घातली कास, एक एकाहुनी बळी रे, नाचती आनंद कल्लोळ पवित्र, गाणे नामावळी रे. का सांगतो? या अभंगामध्ये ते आल्यामुळे मी सांगतोय, आपल्या लक्षात आलं असेल. नाचती स्वानंदे हरिरंगे, स्वतःच्या आनंदामध्ये बेभान होऊन नाचत असतात. गायनाचे उडे आपुलिया शंदे, गायनाचे उडे आपुलिया शंदे. मग हरिकृपा झाली, हरिकृपा होता भक्तानि गती दोंदे, नाचती स्वानंदे हरिरंगे. आणि मग असं झालं की महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, देवभक्त दोन्ही एक रूप झाले, देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे, मुळीचे संचले जैसे तैसे, हरिमुखे गाता. देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संतले जैसे तैसे. महाराज हरीची कृपा झाली, सुखी झालं, नाचायला लागलं. आणि मग देव आणि भक्त काय वेगळा राहिला का महाराज? देव आणि भक्त वेगळा राहत नाही. तुम्हाला सांगू का? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि भक्त वेगळे नाहीतच ना. अभंग सांगू, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा नाही विचार, देवानी भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा. देव आणि भक्त हे वेगळे राहत नाही. हेच सांगत असताना महाराज आपल्याला सांगतात, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संतले जैसे तैसे. का हो? हे एक रूप झाले म्हणजे अहो ते एक आहेतच आहे. आपण बरेचदा विचार करतो ना, आणि मी पण बरेचदा सांगितलंय, सोनं अलंकार, पाणी, पाण्याच्या लाटा, कापड कपडा एकच आहे ना. कापूस आहे, कापसाचे हे वस्त्र बनले आहेत. ठीक आहे. आता मला सांगा, हे वस्त्र म्हणजे शेवटी काय? कापूसच आहे ना. आपण मागे आपण उदाहरण बघितलं, सोनं आहे आणि अलंकार आहे. सोनं आहे अलंकार आहे, पण एकच आहे ना सोनं. तसं देव आणि भक्त हे वेगळे नाहीतच नाही. पण ते कळणार कधी? हरीची कृपा झाली म्हणजे. म्हणून महाराज म्हणतात, देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संतले जैसे तैसे. का हो? आणखी महाराज एक दृष्टांत देतात. महाराजांनी पहिल्या चरणामध्ये दृष्टांत दिला, दुर्बळाची कन्या समर्थाने केली. आणि आता आणखी एक दृष्टांत देतात. कशाचा दृष्टांत आहे तो? देव भक्त दोन्ही एक रूप झाले यावर दिलेला दृष्टांत आहे. कुठला? पाजली वाती कापुराची ज्योती, वाळतारती भेदनुरे, वाळतारती भेदनुरे. महाराज दृष्टांताने सांगतात, पाजली ज्योती कापुराची वाती, वाळता आरती भेदनुरे. मला सांगा, आपण ते कापसाच्या वातीवरून आरती करतो, आरती झाली की काय होते? ते जळलेलं राहते ना. कापसाचं जळलेलं काय म्हणतात त्याला, किंवा लाकूड जळलं काय होते? राहते, कोळसा राहते, काहीतरी राहते. वाता जळल्यानंतर पण त्या राहतात ना, जळलेल्या वाता तशाच. पण कापूर जळा, कापूर जळल्यावर काही राहते का? का? कापुराची वाती उजळली ज्योती, कापूर पाजली ज्योती कापुराची वाती. महाराज म्हणतात, कापूर लावला, कापूर पाजळला, कापूर पेटला, आरती सुरू झाली. आता मला सांगा, कापूर विजला, आरती विजली, कापूर राहतो का? किंवा कापूर आरती झाल्यावर त्या निरांजनीमध्ये काही राहते का शिल्लक? काहीच राहत नाही. कारण पाजळली ज्योती कापुराची वाती, आरती केली की कापूर आणि अग्नी दोन्हीही राहत नाही. काय होते? कापूर अग्निरूप होऊन जातो. का हो? मग लाकूड अग्निरूप होत नाही का? लाकूड अग्निरूप होते, पण त्याचा कोळसा राहतो नाही का?
वात अग्निरूप होते, पण अग्नी विजल्यानंतर वात काही प्रमाणात दिसते, पण कापूर दिसत नाही. कपादली ज्योती कापुराची वाती वळता आरती भेदनुरे. अशा प्रकारे भक्त आणि देव एकत्र झाल्यानंतर ते वेगळे दिसत नाही. महाराज म्हणतात कापूळ जळो सरे तयाची नाम अग्निपुरे, तयाची नाम अग्निपुरे. कापूर जळल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. आपल्या ज्ञानोबारांच्या हरिपाठामध्ये सुद्धा आलाय ना, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी. माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा म्हटलंय ना, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जशी. तसंच पाजली ज्योती कापुराची वाती ओवाळीता ती भेदनुरे. भेदच शिल्लक राहत नाही. कशामुळे? भक्त आणि देव एक आहेत, त्यामुळे देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीच संतले जैसे तैसे पाजली ज्योती कापुराची वाती ओवाळीता आरती भेदनुरे. भेदच राहत नाही. पण मुळात भेद आहे का? देव आणि भक्त तुझा नाही विचार असं ज्या वेळेला आपण म्हणतो, भेद नाहीच, पण कल्पित दृष्टीनं तो भेद वाटतो. आणि मग भेद वाटत असल्यामुळं कल्पनेमुळं, कारण जीव आणि देव हा मुळातच कल्पनेमुळे निर्माण झाला. आपण म्हणतो ना, आपण चिंतन पण केलंय, मला आता अभंग आठवत नाही कुठल्या क्रमांकात आहे, पण कल्पना विद्या तेने झाला जीव. आपण चिंतन केलं की कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोलीची ती. कल्पनेनं अविद्येनं हा जीव आहे ना, एरवी जीव नाहीच ना. जीव आणि देव एक आहे. मग हा भेद ज्या वेळेला नाहीसा होतो त्यावेळेला त्या ठिकाणी कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी, किंवा पाजली ज्योती कापुराची वाती ओवाळीता आरती भेदनुरे. कारण देव आणि भक्त एक होऊन जातात. नाथराय म्हणतात ही जी कल्पना आहे, हे जे अज्ञान आहे, हा जो भ्रम आहे, देव भक्त हा जो भ्रम आहे, काय हे बघा, पंचम पुरुषार्थाच्या दृष्टीने विचार केला तर देव आणि भक्त हे जाणल्यानंतर तू देव मी भक्त ऐसे कर ही वेगळी भावना आहे. मोक्षाला प्राप्त केल्यानंतर, मुक्त झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी देवा तुझी भक्ती आम्हाला घडली पाहिजे हे म्हणणं वेगळं आहे. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ज्ञानोत्तर भक्ती आपल्या संप्रदायामध्ये आहे की नाही? पण इथे मात्र आपण विचार करत एक विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संतले जैसे तैसे. म्हणजे हा देव आणि भक्त एक आहे. सर्वत्र देव आहे, ईश्वरी सर्वभूतानां, नाही का? सर्व ठिकाणी देवा ही भावना पहिले रुजली पाहिजे आणि नंतर मग देवाची पूजा घडली पाहिजे. हे करण्यासाठी नाथराय म्हणतात एका जनाधनी कल्पची मुराला, एका जनाधनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप, तोची हरी झाला ब्रह्मरूप, तोची हरी झाला ब्रह्मरूप. एकदा कल्प मुराल्यानंतर, कल्पना निघून गेल्यानंतर जीव हा ब्रह्मरूप म्हणजे हरिरूप होतो. महाराज म्हणतात एका जनार्दने कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. आता उदाहरण आपल्याला सांगितलं ना, कशाला सांगितलं होतं? सोनं आणि अलंकार. काय सोनं आहे महाराज, मग अलंकार सोनं नाही का? अलंकार पण सोनं आहे, पण अलंकार बनवण्यासाठी काहीतरी हिनकस त्यात असते बघा. आता तुम्ही जा ना, आपले जुने अलंकार ज्वेलरीमध्ये जा घेऊन, ते सोनंच आहे, बरोबर आहे, सोनं आहे, पण तेवढ्याला तेवढा भाव मिळतो का? म्हणजे यात घट आहे, घट. कशाची घट आहे? वजन बघा, याचं 20 ग्राम वजन आहे, 2 तोळे वजन आहे, आणि 2 तोळे वजन असल्यामुळं मग 2 तोळेच आम्हाला मिळायला पाहिजे. नाही म्हणे, त्यात घट आहे, हिनकस आहे. मग काय करतात ते? त्याचा गोळ्या बनवतात, जाळतात, अग्नीने जाळतात सोनं, आणि ते जाळलं मग अलंकार राहत नाही, त्याचा गोळा बनतो सोन्याचा, आणि त्याला मग प्युअर सोनं म्हणून तो हे करतो. तसं हा जीव जो आहे ना महाराज, जीव सुद्धा या ठिकाणी या संसारामध्ये झाल्यानंतर कुठतरी हिनकस निर्माण होते ना.
ती जळली पाहिजे महाराज. आणि ती जळते केव्हा? हरिरूप होण्यासाठी. काय होते? जसं अलंकार हे जाळून त्याचा गोळा बनवून सोनरूप पूर्णपणे सोनं करतो, तसं हा जीव मुराला, जीवाची कल्पना निघून गेली, अज्ञान निघून गेला की मग एका जनार्दनी कल्पची मुराला मग पूर्णपणे तोची हरी झाला ब्रह्मरूप, तोची हरी झाला ब्रह्मरूप. हरिमुखे गाता हारपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. म्हणून कल्पना स्वरूपात मुराली की तो पुरुष परब्रह्म रूप होत असतो. आणि मग तुमची आमची सर्वांची कल्पना मुराली पाहिजे. त्यासाठी नाथ महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात की बाबा रे, हरिरूप होण्यासाठी हरीकडे जावं लागेल. जरी हरी आणि तू एकच आहे, जीव आणि देव जरी एकत्र एक आहे असं आपण म्हणत असो, तर ते जाणीव कधी ना कधी व्हायला पाहिजे की नाही. मग त्यासाठी देवाची कृपा व्हायला पाहिजे. ती हरिकृपा होता भक्तानी गती दोन दे. आपण विचार केला, या सर्व गोष्टीचा विचार केला. सारा विश्वपणा जर विचार करायचा झाला, आता मी ते सांगून गेलो, पुरुषाचा हा मिथ्या देह अहंकार कल्पना नाहीशी झाली की मग जीव हा ब्रह्मरूप होत असतो. यालाच म्हणायचं मिथ्या कल्पनेनं हा जो फुगला आहे, अहंकारानं फुगला आहे. अहंकार गेला पाहिजे, अभिमान गेला पाहिजे, मोह लोभ गेला की मग एका जनार्दनी कल्पची मुराला, तोच हरी झाला ब्रह्मरूप. आणि मग आपण सर्व ब्रह्मरूप हरिरूप आहो याची जाणीव होईल. आणि ही जाणीव तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावी म्हणूनच आपला हा हरिपाठ चिंतनाचा हा विषय आपण घेतलाय. आज आपला 24व्या अभंगावरचं चिंतन झालं. पुढचा हरिपाठ चिंतनाचा शेवटचा अभंग राहणार आहे. मुद्रा ती 5वी लावण्या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशी. तोपर्यंत उद्या पुढच्या भागामध्ये आपण चिंतन करू. आज इथेच थांबू. एकदा नाथांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.